आज मी तुमका सुंगटाचा सांबारा आणि तिसऱ्याचा सुक्या कसा करतो तर दाखवतोय. साहित्य: 2 कांदे, 1 इंच आला, 7-8 लसणीची पाकळे आणि खोबरा. हो वाटपासाठी कांदो आणि हो फोडणीसाठी कांदो. आता हे सुट्टी केलेले तिसरे ते स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यात रेती असता. कढई ठेवून त्याच्यात 2-3 चमचे तेल घाला आणि तेल तापला की आला पहिला टाका. आला जरा लालसर झाला की लसूण टाका. लसूण टाकली की कांदो टाका. कांदो जरा लालसर भाजा. मग खोबरा घाला. खोबरा चांगला परतून घ्या. त्या लालसर झाला की गॅस बंद करून जरा थोडा वेळ परतून घ्या. गार झाला की मिक्सरात घालून त्याच्यात 1 चमचा हळद पूड, 2 चमचे गरम मसाला घालून वाटून घ्या. कढईत तेल घाला 2-3 चमचे. त्यात कांदो घाला आणि परतून घ्या. कांदो लालसर झालो की त्याच्यात तिसरे टाका. तिसरे चांगले ढवळून घ्या. त्याच्यात वाटा बोता. तुमका तिसरे सुके हवे असले तर कमी पाणी घाला आणि जरा पातळ हवे असले तर जास्त पाणी घाला. तर टोमॅटो घाला. चवीपुरतं मीठ घाला आणि चांगले परतून घ्या. सगळीकडे लागा घ्या मीठ. वर कोथिंबीर घाला आणि परत एकदा परता. झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्या. झाले तिसरे तयार. आता सुंगटाचा सांबारा. साहित्य: कांदो, खोबरा, धणे, मिरची पूड, हळद पूड आणि चिंच. धणे, मसाला, हळद पूड आणि खोबरा बारीक वाटून घ्या. 1 मोठा कांदो घ्या. तो तेल घालून परतून घ्या. त्याच्यात शेवग्याचे शेंगे टाका. ते शिजले की सुंगटा टाका. सुंगटा जरा शिजली की त्याच्यात वाटलेलं वाटण घाला. तुमका पातळ आमटी होई तशी पाणी घाला. नंतर चिंचेचं कोळ, मीठ घालून 1 कढ येलो की गॅस बंद करा.